जय हिंद जय महाराष्ट्र. तर कोल्हापूरचा रिझल्ट लागलेला आहे म्हणजे कट ऑफ समजलेला आहे सगळ्यांना. कालच प्रसिद्ध झाला पण काल आपण व्हिडिओ शूट करू शकलो नाही, त्यासाठी रिअली सॉरी. आणि आता ही जी लिस्ट लागली ही ज्यांना मान्य नाही, की ज्यांना थोडेसे प्रॉब्लेम आले, कसे की सपोज एक कॅन्डिडेटला त्यांच्या एवढेच मार्क आहेत किंवा त्यांच्या अपोजिट कॅन्डिडेटला त्यांच्यापेक्षा कमी मार्क आहेत तरी तो वेटिंग लिस्टमध्ये लागला किंवा इतर काही प्रॉब्लेम असू शकतात, तर तुम्ही मेल करू शकता. त्यांच्या ऑफिशियल मेलवर तुम्ही मेल करू शकता. मी ऑब्जेक्शन मेलचा एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि मेल कसा करायचा त्याचा सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला तो मेल कसा करायचा किंवा ऑब्जेक्शन मेल कसा करायचा हे माहिती नसेल तर तुम्ही आपल्या लास्ट व्हिडिओच्या एंड स्क्रीनला एक व्हिडिओ दिसेल तिथं क्लिक करायचं. तर आज आपण टोटल म्हणजे कट ऑफ बघणार आहे की ओपनचा किती गेला, ओबीसी किती गेला, SC ST अँड प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक आणि एक्समॅन याचे कट ऑफ किती गेले. इतर अजून एक कॅटेगरी असू शकतात कॅटेगरी, पण आपण मेन बघणार आहे कारण तर टोटल कट ऑफ म्हणजे टोटल लिस्ट आहे तुमची पीडीएफची 64 64 पेजची लिस्ट आहे. त्यामुळं तेवढं शक्य नाही आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर करणं 64 पेज, म्हणून आपण थोडं मेनच बघणार आहे. आणि टॉप कितीवर गेला आणि वेटिंग लिस्ट कितीवर लागू शकते, आणि ज्यांचे थोडेही प्रॉब्लेम असतील की माझा वेटिंग लिस्टमध्ये नंबर नाही लागला, का नाही लागला, हे रिझन त्यांना माहीत करून घ्यायचे पूर्ण अधिकार आहेत. तुम्ही त्याच्यासाठी मेलच करावं लागेल. दुसऱ्यांना कोणालाही तुमचे प्रॉब्लेम शेअर करून फायदा नसतो. त्यासाठी तुम्हाला डिपार्टमेंटलाच बोलावं लागत असते, डिपार्टमेंटलाच मेल करावं लागत असते. ओके, तर काही प्रॉब्लेम असतील मेलबद्दल, इतर कोणते प्रॉब्लेम असतील तर कमेंटमध्ये शेअर करा. मी नक्की त्यांचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, तर आज आपण टॉप कितीवर गेला आणि वेटिंग लिस्ट अजून जर काही याच्यातले नाही लागले तर जॉईन करू शकतात अजून, कारण ते MPSC मधले पण मुलं याच्यात आलेले येतं. परत बाकी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची मुलं पण या भरतीत आलेले आहेत, त्याच्यामुळे ते जॉईन करतील नाही करतील त्यांची मर्जी, पण नाही केलं तर वेटिंग लिस्टवाले पोरं घेण्यात येत असतात. ओके, तर पहिले तुम्ही बघू शकता आपण ओपन म्हणजे जनरलचा कट ऑफ घेणार. तर जनरलचा हायेस्ट कितीवर गेला ते दाखवू आपण पहिले. 200 पैकी या विद्यार्थ्याला 192 गुण भेटलेले. तुम्ही बघू शकता टॉप गेला 192, म्हणजे आउट ऑफ मार्क फक्त 8 मार्कांनी कटला पोरगा, नाही तर आउट ऑफ मार्क घेणार होता. ओके, तर तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर याची कॅटेगरी कोणची, एक सेकंड, हा येतो EWS. EWSच्या पोरान टॉप मारलेलं आहे. बघू शकता मेल कॅन्डिडेट आहे, त्याचा नंबर वगैरे सगळं बघू शकता तुम्ही. त्याने टॉप मारलेले 192 मार्क भेटलेले त्यांना. त्यानंतर 2 नंबरला पण मेलच आहे, तो आहे SC कास्टचा. ST त्याला टोटल मार्क भेटलेले 184 184 मार्क त्याला भेटलेले आहेत. आणि टॉप EWS वाल्यानं मारलं 192 मार्कावर. ओके, त्यानंतर तुम्ही बघू शकता जितके पण ओपन मध्ये आहेत सगळे 170च्या प्लसच येतात. आता यांची ओपन वाल्यांची वेटिंग लिस्ट कितीवर लागली हे बघू. आता यांची वेटिंग लिस्ट दाखवतो तुम्हाला. ही यांची वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी. प्रतीक्षा यादीत तुम्ही बघू शकता यांचा वेटिंग लिस्टवर लागलेला आहे. ओपनचा मुलगा आहे, मेल आहे, त्याला 166 मार्क येतं. किती मार्क येतं, 166 मार्क येतं. तो प्रतीक्षा यादी म्हणजेच वेटिंग लिस्टमध्ये आलेला आहे. त्यानंतर परत ओपनचाच मुलगा आहे, 166 त्याची सुद्धा आहे. आणि लास्ट सांगतो मी, EWSचा एक पोरगा आहे, ओपनचा 164 वर पण लागलेला आहे का. इथं बघू शकता 164 वर 3 जण लागलेले आहेत वेटिंगचे. तर यांना पण हे ओपनचे टोटल बघू शकता. त्यानंतर NT आणि EWS वाले 162 वर लागलेले आहेत वेटिंग लिस्टवर. म्हणजे हे झालेलं आहे यांचं वेटिंग लिस्टवर 162 लागलेलं आहे. त्यानंतर परत तुम्हाला खालचं दाखवतो. आता बघू आपण ओपन फिमेल. एकूण जागा किती येतं, 22 जागा येतं. एकूण जागा किती येतं, 22. एकूण जागा येतं त्यांच्या 22. एकूण 22 जागेत टॉप ओपनच्या फिमेलनं टॉप किती मारलं बघा. ओपनच्या फिमेलनं ओबीसी मधली आहे 180 180 तिने टॉप मारलेले. त्यानंतर ओपनची एक फिमेल आहे, तिला टोटल मार्क येतं 176 तिला टोटल मार्क येतं. आणि तुम्ही बघू शकता जवळपास 164 पर्यंत गेलेला आहे आकडा. कितीपर्यंत, सिलेक्शनचा आकडा 164 पर्यंत फिमेलचा गेलेला आहे. त्यानंतर तुम्हाला परत सुद्धा खाली दाखवतो वेटिंग लिस्ट वगैरे, खाली दाखवतो वेटिंग लिस्ट. ओके, आता ही लागलेली वेटिंग लिस्ट, ही फिमेलची ओपनची फिमेलची वेटिंग लिस्ट आहे.
ओपन फिमेल वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी 162 पर्यंत गेलेली, 162 वाली ओपन वाली, ओपन वाली 162 वाली वेटिंग लिस्ट मध्ये आलेली आहे. कमीत कमी फिमेल आहे ओपनची 158 वेटिंग लिस्ट मध्ये, 158 वेटिंग लिस्ट मध्ये फिमेल बघू शकता. ओपन 158 टोटल मार्क ओपनची फिमेल वेटिंग लिस्ट मध्ये आलेली आहे. त्यानंतर आता मी तुम्हाला दुसऱ्या कॅटेगरी दाखवतो. आता बघणार आपण ओपन स्पोर्ट. आता जास्त तर स्पोर्टचा मी तुम्हाला मागच्या आपल्या नागपूरच्या याच्यात बी सांगितलं की स्पोर्टचे मुलं कमी असतात, त्याच्यामुळं याचं चान्सेस जास्त येतं, कारण ते याची कमी पोरं असतात, कारण सगळे खेळाच्याच नादी लागतात. भरतीच्या नादी स्पोर्टवाले मुलं जास्त करून लागत नसतात, त्यांना खेळण्याची इच्छा असते, त्याच्यामुळे स्पोर्टमध्ये थोडंसं भरतीच्या नादी ते कमी लागतात. आपल्या जनरल कॉम्पिटिशनमध्ये ते कॉम्पिटिशन थोडंसं कमी असते. तर इथं टॉप मारलेला आहे एका मेलने, ओपनचा मेल आहे, 164 वर टॉप मारलेला आहे त्या खेळाडूमध्ये. ओपन स्पोर्ट तुम्ही बघू शकता, एकूण 4 जागा आहेत तिथं, 4 जागेत 164 वाला टॉप मारलेला आहे त्यानं, मेल येतो, ओपनचा मेल आहे. त्यानंतर मेल EWS 164, 160 वाला मेलच आहे, 160 वाला मेलच आहे बघू शकता. हा पण लागलेला आहे, म्हणजे खेळाडू मध्ये 160 वाला लागलेला आहे. आता याची वेटिंग लिस्ट दाखवतो तुम्हाला, खेळाडूची वेटिंग लिस्ट कितीवर लागली. हा, इथंच आहे आपली वेटिंग लिस्ट, बघू शकता. 154 वर वेटिंग लिस्ट वाला आहे मेल NT वाला. त्यानंतर ओपन 152 वर 152 वाला ओपन वर मेल ओपन 152 मार्कावर वेटिंग लिस्ट मध्ये खेळाडूच्या थ्रू लागलेला आहे तो. आता जर का वरच्यांनी जॉईन नाही केलं तर त्यांचा नंबर येऊ शकते. त्यांनी प्रत्येक एका पदासाठी एक म्हणजे वेटिंग लिस्टवर ठेवलेलं आहे. आता बघा इथं 4 येतात, 4 पद आहेत, तर 4 जण वेटिंग लिस्टवर पण आहेत, म्हणजे 100% पूर्ण पद भरण्याचा त्यांचा विचार आहे. एकही पद खाली राहणार नाही, कारण तर प्रत्येक पदासाठी 2 कॅन्डिडेट निवडले, एक वेटिंग लिस्ट वाला आणि एक 100% सिलेक्शन वाला. ओके. त्यानंतर आता मी तुम्हाला थोडंसं मेन दाखवतो, कारण तर व्हिडिओ खूप लंबा होईल, 64 पेज आहेत ते. त्यानंतर एक सर्व्हिसमॅन, तुम्ही आता मी टॉपचेच सांगेल तुम्हाला, एक आणि वेटिंग लिस्ट वाले सांगेल. टॉपचा मारलेला 148 एक सर्व्हिसमॅन, 148 टॉपचा एक सर्व्हिसमॅन. किती पद आहेत टोटल? 11. ठीक आहे, टोटल 11 पद आहेत. आता तुम्हाला वेटिंग लिस्ट लागली 123 वर, 123 वर वेटिंग लिस्ट लागलेली, तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला सांगितलं टॉप कितीवर मारला, 148, आणि वेटिंग लिस्टवर 123 वर सगळ्यात खालचा. त्याच्यामुळं आता बाकीचं सांगितलं तुम्हाला, याच्यासाठी यांनी 4च जण वेटिंग लिस्टवर घेतलेले. ओपन एक्समॅन साठी त्यांनी 4 जण वेटिंग लिस्टवर घेतलेले. आता खालचं लगेच बघू, कारण तर आपल्याला मेन बघायचं सगळं. हे 154, हे थोडंसं अवॉइड केलं तरी चालते, आपल्याला मेनच कास्ट हे घ्यायचंय. त्यांचा कट ऑफ थोडासा खालीच जाते, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त यांचा कट ऑफ थोडा खाली जाते, यांना थोडंसं अवॉइड केलं तरी चालेल. बाकी आपल्याला कास्टच म्हणजे जास्त बघणं इम्पॉर्टंट आहे. आता EWS जनरल वाल्यांचा दाखवतो तुम्हाला. EWS वाल्यांचा, EWS, आता EWS च्या टोटल किती जागा आहेत तुम्हाला बघू शकता, 9 जागा आहेत. सगळ्यात टॉपवरचा गेलेला आहे, 176 वर गेलेला आहे टॉपवाला, मेल कॅन्डिडेट EWS थ्रू फॉर्म भरलेला होता, 176 वर टॉप मारलेला आहे. आता वेटिंग लिस्ट लागलेली आहे त्यांची, मेलच कॅन्डिडेट 162 वर त्यांची वेटिंग लिस्ट लागलेली आहे. 11 म्हणजे 9 पदांसाठी त्यांनी 3 आणि 2 5 जण वेटिंग लिस्टवर ठेवलेले आहेत. किती जण? 5 जण वेटिंग लिस्टवर ठेवलेले आहेत. 9 पदांसाठी 5 जण वेटिंग लिस्टवर येतात. आता तुम्हाला परत दाखवतो EWS फिमेल बघू. आता EWS फिमेल बघू शकता, टॉप मारलेलं आहे 162 वर, आणि वेटिंग लिस्टवरचा सगळ्यात खालचा 158. म्हणून हे जो थोडंसं लक्षात ठेवा, EWS फिमेल एकूण 8 पद आहेत, त्यासाठी 4 जण वेटिंग लिस्टवर ठेवलेले आहेत. आता एक खालचा लास्ट पीडीएफ दाखवतो, त्यानंतर थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला. EWS बोर्ड वगैरे त्या बाकी गोष्टी आहेत, त्यांचा पण कट ऑफ थोडासा खाली गेलेला आहे. आता तुम्हाला डायरेक्ट मला वाटते एक सर्व्हिसमॅनचं पण थोडंसं हे साईडलाच करा, यांची गरज नाही सध्या, ते पण साईडलाच करा.
हे पण साईडलाच करा. त्याच्यात लय फॅक्टर आहेत, तुम्ही बघितले असतील तर. होमगार्डचा, आता होमगार्डचा थोडंसं आपल्याला घेणं इम्पॉर्टंट आहे. ईडब्ल्यूएसचा होमगार्डचा सांगतो. ईडब्ल्यूएसचा होमगार्डचा कट ऑफ गेलेला आहे टॉपवर 160 वर. टॉप गेलेला 160 वर. वेटिंग लिस्ट लागलेली आहे 150 वर. 150 वर वेटिंग लिस्ट लागलेली आहे, बघू शकता. मेल आहे तो. ईडब्ल्यूएस थ्रू फॉर्म भरला, 150 मार्क आहेत. टोटल एका पदासाठी फॉर्म अप्लाय केलेला आहे, तर एका पदावर 160 वर एक मुलगा लागलेला आहे आणि 2 जण वेटिंग लिस्टवर ठेवलेले. सपोज जर जॉईन नाही केलं तर यामधला पहिला तर 160 वाला घेतला जाईल, नंतर 150 वाला घेतला जाईल. आता मी तुम्हाला एक करेक्शन करून दाखवतो. याच्यात यालाच म्हणतात ऑब्जेक्शन मेल, किंवा यालाच म्हणतात काहीतरी तुमचे डाऊट्स. ते डाऊट्स मी एका मिनिटात तुम्हाला क्लिअर करतो. आता तुम्ही बघू शकता, एक आपल्याला या विद्यार्थ्याला किती मार्क आहेत? 160 मार्क आहेत. या विद्यार्थ्याला पण 160 मार्क आहेत. हा पण ईडब्ल्यूएस मधला आहे, हा पण ईडब्ल्यूएस मधला आहे, हा पण मेल आहे, हा पण मेल आहे. आता विषय कुठं अडला? हाच मुलगा का सिलेक्ट झाला असं मला बोलायचंय, बरोबर? असं म्हणजे मला, म्हणजे तुम्हाला बोलायचं, तुमच्या थ्रू मी बोलायलो. याला पण 160 या मला मार्क आहेत, याला पण 160, कास्ट पण सेम आहे आणि म्हणजे तुमचं जेंडर पण सेम आहे. तर मेल मेल, ईडब्ल्यूएस ईडब्ल्यूएस, 160 160. इथं तुम्ही ऑब्जेक्शन करू शकता जर का तुम्हाला कारण माहिती नसेल तर. आता इथं कारण मला माहिती आहे, पण तुम्हाला जर का कारण माहिती नसेल, आता त्याचं काहीतरी एक्स्ट्रा बहुतेक 3, म्हणजे तुम्हाला सांगतो, सिलेक्शन कॅटेगरीमध्ये जर का सेम टू सेम मार्क असतील तर 3 कारण असतात. पहिला असते एज. जर का मला पण सेम मार्क आहेत, माझ्या अपोजिट कॅन्डिडेटला पण सेम मार्क आहे, पण त्याचं एज माझ्यापेक्षा जास्त आहे, माझं एज त्याच्यापेक्षा कमी, तर तो सिलेक्ट होणार. याचं रिझन काय असते माहिती का? माझ्याकडे एक चान्स अजून असू शकते, त्याच्याकडे अजून एक चान्स असणार आहे का? नाही. दुसरं असते मॅरिड. जर का मी मॅरिड नाही, तो मॅरिड आहे, तर तोच लागणार, कारण तर माझ्यावर कुटुंबाचा भार नाहीये, त्याच्यावर कुटुंबाचा भार आहे, त्याच्यामुळे त्याचं सिलेक्शन होत असते. तिसरं कारण असते आपलं एज झालं, मॅरिड झालं. तिसरं कारण असते क्वालिफिकेशन. सपोज त्याला पण सेम मार्क, मला पण सेम मार्क, त्याची कास्ट सेम, माझी कास्ट सेम, सगळं सेम, सगळं सेम, बट मी 12th पास, त्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट. त्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे म्हणून तो माझ्यापेक्षा क्वालिफिकेशन मध्ये थोडासा जास्त आहे म्हणून त्याला सिलेक्ट केलेलं आहे. हेच असतात. जे सर्टिफिकेट मी बोलतोय मी तुम्हाला, सर्टिफिकेट त्याच्याकडे जे असेल, जे माझ्याकडे नसेल आणि त्याने फॉरेस्ट डिपार्टमेंटला सबमिट केलेलं असेल, तोच लागणार. याच्यात मार्क सेम टू सेम असलं तरीही याच्याहून तुमची मेरिट ठरत असते की कोणता विद्यार्थी सिलेक्शन मध्ये घ्यायचा, कोणता विद्यार्थी वेटिंग लिस्ट मध्ये टाकायचा. हे तुम्हाला मेल मध्ये समजत असते. आणि मेल करतानाच तुमचे हे कारण तुम्हाला माहित नसतील तर डिपार्टमेंटचं काम असते तुम्हाला हे कारण प्रोव्हाइड करणं. तर ह्या गोष्टीसाठी मेल करत असतात. त्यासाठी तुम्हाला ऑब्जेक्शन मेल सांगितलेला मी व्हिडिओच्या एंड स्क्रीनला, तो व्हिडिओ तुम्हाला नक्की दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आणि बाकीचं बघा. आता जर का मी 64 पेजेस जर का घेतले तर व्हिडिओ खूप लंबा होईल, त्यामुळे मी इथं थांबतो. काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये सांगा. कोल्हापूरवाल्यांना पीडीएफ नसेल भेटला तर पीडीएफ घ्या. वेटिंग लिस्टमध्ये तुम्ही काऊन नाही आला हे कारण शोधा. तुमचे काही डाऊट्स असतील तर ते कारण पीडीएफ मध्ये शोधा आणि डिपार्टमेंटला त्याची ऍक्शन टाका किंवा ईमेल थ्रू त्यांना एक क्वेश्चन मार्क टाका की का नाही झालं, माझं मला वेटिंग लिस्ट मध्ये का नाही घेतलं, याला काय घेतलं, कारण ते तुम्हाला सगळं क्लिअर करते. बाकी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित नसतात तर ही कसं होते, याची प्रोसिजर काय असते, अल्गोरिझम काय असते, तर हे माहित करण्यासाठी तुम्हाला ईमेल करावं लागतं. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये सांगायचे, नाहीतर इन्स्टाला मेसेज करायचा. तिथं मी डायरेक्ट तुम्हाला प्रॅक्टिकली कॉलवर बोलेल. कुठं? इंस्टाग्रामला. ही गोष्ट लक्षात ठेवायचं. मी खूप साऱ्या मुलांचे बाकीचे डाऊट्स पण क्लिअर केलेले आहेत. आता वनरक्षक म्हणजे तुम्ही बघू शकता, नागपूरसाठी एक खूप चांगली गोष्ट झालेली आहे की बिचाऱ्या 21-22 वाल्या मुलांचं डबल ग्राउंड झालेलं आहे. त्यांचे थोडेसे मार्क इन्क्रीज झाले, कारण त्या दिवशी उन्हात 35°C मध्ये त्यांचं ग्राउंड घेण्यात आलं होतं आणि थोडीशी शिफ्ट लेट झाली होती, त्यामुळे भूकाचा प्रॉब्लेम, सगळा एनर्जी लॉस झाली होती मुलांची. त्यासाठी त्यांना खूप चांगलं झालेलं आहे. याच गोष्टी तुम्ही क्लिअर करायच्या आहेत. तुमच्या म्हणजे हक्कासाठी तुम्हाला थोडंसं लढावं लागेल. बाकी सपोर्ट तुम्हाला आमचा जितका लागेल, जितके पण तुमचे सर, तुम्ही जितक्या सरांना फॉलो करतात तितके सर तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी असतात, बट तुम्हाला पहिला पाऊल तुम्हाला उचलावं लागेल, कारण तुम्ही कॅन्डिडेट आहात. आम्ही जर का ऍक्शन घेतली तर आमच्यावरच रिॲक्शन होत असते, त्यामुळे पहिलं तुम्हाला ऍक्शन करावं लागत असते, त्यानंतर आम्ही तुमच्याकडून रिॲक्शन देऊ शकतो. बाकी तुम्हाला मेल कसा करायचा, फॉरेस्ट डिपार्टमेंटची इन्फॉर्मेशन कशी काढायची, हे सगळं मी प्रोव्हाइड करेन. ओके, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.